नमस्कार, मी राम बीडकर. बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. एक अनुपम नजारा पाहण्यासाठी खास आम्ही इथं पोहोचलो. बहुजन इंडिया न्यूज टुडेच्या प्रेक्षकांसाठी खास ही पर्वणी आहे. वर्धा नदी आपल्याला दिसते आहे. आता हा सगळा प्रसंग सांगण्याच्या पाठीमागं पार्श्वभूमी अशी आहे. ही वर्धा नदीचा किनारा आहे आणि पलीकड समोर दिसतो ती वना नदी आहे. इकडं फार मोठ्या डॅमचं काम युद्ध पातळीवर चालू आहे. हा दिसतो दिंदोडा प्रकल्प या ठिकाणी समोर आपल्याला दिसतो आहे. नीट आपल्याला ज्या पद्धतीने पाणी दिसतंय, फार मोठा प्रोजेक्ट, मोठा डॅम, त्याचं युद्ध पातळीवर या ठिकाणी काम चालू आहे. हा जो परिसर आहे हा यवतमाळ जिल्हा आहे. हा संपूर्ण या बाजूला नदीच्या इकडच्या बाजूला कोणतं खेडेगाव? सावंगी नावाचं जोड सावंगी. हे सावंगी इकडं आहेत आणि हा वर्धा नदीचा किनारा आपण पाहतोय. पलीकडच्या बाजूला जे आपल्याला दिसतंय झाडाच्या पलीकडं तो यवतमाळ जिल्हा आहे. सॉरी, आपण समोर जे दिसतं आहे त्या झाडाच्या पलीकडं वर्धा जिल्हा आहे आणि या बाजूला हा यवतमाळ जिल्हा आहे. आणि या बाजूला माझ्या समोर आपल्याला दाखवलं जात आहे हा जो नजारा आहे चंद्रपूर जिल्हा. म्हणजे 3 जिल्ह्याच्या बाँड्रीवर अशा प्रकारचं हे दृश्य आपण आज आपल्या सर्वांसाठी मोठा एक अनुपम असा नजारा. कडक ऊन आहे, मात्र या ठिकाणी वर्धा नदीला प्रचंड प्रमाणात पाणी दिसतं आहे. आपल्याला अजून दाखवायला आनंद वाटेल. हा सारा परिसर दिसतो आहे हा यवतमाळ जिल्हा आहे. हा दिसणारा यवतमाळ जिल्हा आणि इकडं समोर दिसतो आहे हे चंद्रपूर जिल्हा आणि इकडं हा वर्धा जिल्हा. 3 जिल्ह्याच्या बाँड्रीवर ही वर्धा आणि वना नदीचा जो सेंटर दिसते आपल्याला आणि पलीकडं हा मोठा डॅम, मोठा तलाव या ठिकाणी होतो आहे. या 3ही जिल्ह्याला याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे आणि निसर्ग साधन संपत्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. झाडं आणि झुडपं, निसर्गाचं झुकतं वातावरण आणि कडक उन्हाळ्यातसुद्धा अशा प्रकारचं गारवा आणि पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणची वाळूचं काम चालू असतं. वाळू काढणीचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू असते. अशा प्रकारचे हे दृश्य आपल्या बहुजन इंडिया न्यूज टुडेच्या प्रेक्षकांसाठी खास दाखवावं अशा हेतूनं आता आपण पाहिलं होतं की 3 जिल्ह्याच्या बाँड्रीवर असं एक अनुपम नजारा, एक आगळा वेगळा नजारा आम्हाला पाहून मोठं आश्चर्य वाटलं, आनंद वाटला, पाहावा वाटलं आणि आपल्या सर्वांना ही गोष्ट शेअर करावी असा उदात्त हेतू ठेवून हा छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी इकडं चंद्रपूर जिल्हा, इकडं वर्धा जिल्हा आणि यवतमाळ अशा आगळ्या वेगळ्या एका बेटावरून बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बीडकरसह मुख्य संपादक मनोज मिळे. हे दिंडोडा प्रकल्प तो पूल आहे वर्धामध्ये. हा दिंदोडा प्रकल्प आहे. चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा 3ही जिल्ह्याला वरदान ठरणारा. जवळजवळ किती वर्षापासून काम चालू आहे? 3-4 वर्षापासून. 3 ते 4 वर्षापासून हे दिंदोडा प्रकल्पाचं अशा पद्धतीनं काम चालू आहे. अतिशय उंचीवरून हा व्हिडिओ घेण्यात येत आहे. पलीकडच्या बाजूला जी ट्रक जाताना दिसतो आहे तो तिकडं चंद्रपूर जिल्हा आहे. आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत तो यवतमाळ जिल्हा आणि पलीकडच्या बाजूला वर्धा. दिंदोडा प्रकल्प आहे
3 ते 4 वर्षापासून याचं काम चालू आहे. अजून अंदाजे किमान 4-5 वर्ष या प्रोजेक्टला लागू शकतात. दिंडोरा प्रकल्पला आपण पाहू शकतो की किती युद्ध पातळीवर हे काम चाललेलं आहे. दिंडोरा प्रकल्प मोठा महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प 3 जिल्ह्याला वरदान ठरणारा. आपण पाण्याची क्षमता पाहू शकतो. ही वर्धा नदी आहे आणि पलीकडं वना नदी त्या डाव्या बाजूला दिसते आहे. नदीचा किनारा आपण पाहतोय. चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ तिन्ही जिल्ह्याच्या बाँड्रीवर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाळूची तस्करी चालते. हे गड्डेगुड्डे आपल्याला याच्यावरून अंदाज येईलच की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाळूची तस्करी चालते आहे. गड्डेगुड्डे आणि हे वाहनाची चाकं बेसुमार अशी या ठिकाणी ही वाळूची तस्करी चालते का इथं? तस्करी चालते. तस्करी चालते. अच्छा अच्छा, म्हणजे वाळू माफिया सुद्धा इथं आहेत. माफिया सुद्धा. अच्छा. या नदीवर अशा प्रकारचा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे इथले नागरिक आहेत. नाव सांगा. अजय वनकर, खैरी. अच्छा, खैरीचे आहेत. हो. तालुका रायगाव, राळेगाव, जिल्हा यवतमाळ. जिल्हा यवतमाळ. काही तर ह्या खड्डे कशामुळे पडलेत? हे रेती तस्करी आहे म्हणून. रेती तस्कर मोठ्या प्रमाणात आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे. आपल्याला हे गड्डे दिसतात. या गड्ड्याहून रेती तस्करीचा अंदाज आपल्याला दिसतो आहे. पार रेती तस्कर इथपर्यंत पोहोचलेले आहेत. हा किनारा दिसतोय आपल्याला. रेती तस्कर किती आक्रमक झालेले आहेत आपल्याला याच्यावरून दिसतं आहे. हे सगळे नजारा आपण यवतमाळ जिल्हा आहे हा, आणि आपल्याला यवतमाळ जिल्हा इकडं मोठ्या डॅमचं काम चालू आहे. पिलेर टाकले दिसत आहेत. इकडं समोर चंद्रपूर जिल्हा आणि इकडं वर्धा जिल्हा. या 3 जिल्ह्याच्या बाँड्रीवर हा वाळू तस्करांचा हा मोठा अड्डा बनलेला आहे. वाळू तस्कर किती मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत हे आपण चित्र पाहतोय. वाळू तस्करांचा हा कार्यक्रम याच्यावरून आपल्याला अंदाज येईल. सगळे गड्डेहून आपल्याला अंदाज येईल की वाळू तस्कर कसे सक्रिय आहेत या परिसरात.